येळकोट येळकोट जय मल्हार. भक्तीचा जयघोष, भंडाऱ्याची उधळण आणि श्रद्धेच्या सरींमध्ये न्हालेलं निफाड. निफाड परिसराचं आराध्य दैवत श्री खंडेराव महाराजांची वार्षिक यात्रा यंदाही सालाबादप्रमाणे मोठ्या भक्तिभावात आणि पारंपरिक पद्धतीने संपन्न झाली आहे. दिनांक 1 फेब्रुवारी रोजी पहाटे सकाळी 6:30 खंडेराव महाराज मंदिरात होम हवनाने या पवित्र यात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर सकाळी 8 वाजता शनी मंदिरापासून मांडव डहाळ्यांची वाजत गाजत मिरवणूक, तर सकाळी 9 वाजता खंडेराव महाराज पादुकांपासून निफाड कोर्टाच्या मागून कावडीची भव्य मिरवणूक भक्तांच्या साक्षीने पार पडली. दुपारी 2 वाजता कचेश्वर जानकीराम दुसाने यांच्या निवासस्थानापासून खंडेराव महाराज दैवतांचे पूजन सुरू झाले. यानंतर दुपारी 3 वाजता श्री मारुती मंदिर व शनी चौकात होम हवन, तर दुपारी 4:30 वाजता बाळासाहेब भानुदास लोखंडे यांच्या जाणूस घरी भागवत बाबांचे स्नान आंघोळीचा विधी भक्तिभावाने पार पडला. भंडाऱ्याची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हार च्या गजरात खंडोबा रायाची महाआरती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाली. सायंकाळी 6:30 रथ आणि 12 गाड्या ओढण्याचा सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला. या रथ ओढण्याचे मानकरी नंदूभाऊ रमेश शेलार होते. या संपूर्ण सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक भक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता. यावेळी यात्रा कमिटी अध्यक्ष व उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे, खजिनदार सुभाष कर्डिले, यात्रा कमिटी उपाध्यक्ष संदीप गाजरे, तसेच निफाड नगरपंचायतचे नगरसेवक, नगरसेविका, कर्मचारी वृंद आणि निफाड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंपरा, श्रद्धा आणि भक्तीचा संगम असलेली श्री खंडेराव महाराजांची ही यात्रा निफाडकरांच्या मनात भक्तीची नवी ऊर्जा देऊन गेली. येळकोट येळकोट जय मल्हार. राजेंद्र थोरात, ब्युरो रिपोर्ट, निफाड. आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र, इंडिया न्यूज 24 तास.